नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी, पगारात बंपर वाढ, वर्षाला 3% ऐवजी 6% इन्क्रिमेंट मिळणार. 8व्या वेतन आयोगासमोर NCJCMने पे स्केल मर्जर, किमान बेसिक सॅलरी 69,000 रुपये, वार्षिक वेतनवाढ 6%, एक समान पे मॅट्रिक्स आणि पेन्शन सुधारणेसोबत अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आयोगाकडून वेतन, भत्ते आणि सॅलरीच्या रचनेबद्दलच्या शिफारशी तयार करण्याचं काम सुरू आहे. याच वेळेस नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मिशनरी या कर्मचारी संघटनेने वेतन आयोगासमोर काही अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहे. संघटनेने सध्याच्या पे लेवलमध्ये बदल करून काही स्तर एकत्र करण्याची ही मागणी केलेली आहे. यामध्ये लेवल 2 आणि 3, लेवल 4 आणि 5, लेवल 7 आणि 8 तसेच लेवल 9 आणि 10 एकत्र करण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे. संघटनेच्या मते या स्तरामधल्या कर्मचाऱ्यांच्या कामात आणि वेतनात जास्त फरक नसतो. त्यामुळे वेगळे स्तर ठेवण्यापेक्षा एकत्र केल्यावर सॅलरीची रचना जास्त सोपी होणार आहे. तर याशिवाय सध्या लेवल 5मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकदाच लेवल 6मध्ये अपग्रेड करण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे रेल्वे, टपाल, संरक्षण आणि केंद्रीय सचिवालयातील अनेक कर्मचारी अनेक वर्षापासून त्याच स्तरावर असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. NCJCMने बेसिक सॅलरी 69,000 रुपये करण्याची ही मागणी केलेली आहे. तसेच सध्या मिळणारी 3% वार्षिक सॅलरीतली वाढ ही 6% करण्याचाही प्रस्ताव दिलेला आहे. तर यासोबत महागाईशी जोडलेले वेतन मॉडेल, एक समान पे मॅट्रिक्स आणि पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करण्याची ही मागणी आता करण्यात आलेली आहे.